मुलीला आणि जावयाला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल? स्वतःच्या लेकीला नदीत टाकणारे महाराष्ट्रातील लेकींची रक्षा काय करतील? ही आणि अशी अनेक वाक्य गेले काही दिवस तुम्ही ऐकत असालच। त्याचं कारण आहे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात रंगलेला राजकीय संघर्ष। राज्याला काका विरुद्ध पुतण्या यांच्यातील वाद काही नवा नाहीये। त्यात ठाकरे, पवार, मुंडे, तटकरे अशी बरीच नावं घेता येते। मात्र राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच बापाच्या विरुद्ध लेक राजकीय मैदानात उभी असल्याचं उदाहरण पाहायला मिळतंय। धर्मराव बाबा आत्राम हे स्वतः अजित पवारांच्या पक्षासोबत आहेत, तर त्यांची मुलगी भाग्यश्री येत्या 22 सप्टेंबरला शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश करणार आहे। आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय आणि यावरूनच अलीकडे अहेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। सध्या अहेरीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही ठिकाणी आत्राम घराण्यातील सदस्य आहेत। थोडक्यात अहेरीत आत्राम यांच्याशिवाय दुसरा राजकीय पर्याय नाही असं सुद्धा म्हणतात। जिल्ह्यात तालुक्यात आत्रामांशिवाय दुसरी कोणाची ताकद नाहीये। ही परंपरा अगदी 150 वर्षांपासून चालत आली आहे। अहेरीतील आत्राम राजघराण्याची परंपरा नेमकी काय आहे? आत्राम राजघराण्याचा इतिहास कसा आहे? जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। गडचिरोली या नक्षलग्रस्त आणि राज्याच्या अगदी एका टोकाच्या जिल्ह्यातील अहेरी हा विधानसभा मतदारसंघ। फक्त 3 शब्द या मतदारसंघाचं वर्णन करताना अगदी चपखल बसतात: नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील आणि आदिवासी। 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला। अगदी तेव्हापासून या ठिकाणी तिरंगी लढत होते। अहेरी विधानसभा मतदारसंघ एका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। धर्मराव बाबा आत्राम हे अहेरीचे सर्वेसर्वा मानले जातात, पण त्यांच्या राजघराण्याची सुद्धा मोठी परंपरा आहे। अहेरीमध्ये आत्राम यांच्या रुक्मिणी महालाला 150 वर्षांची परंपरा आहे। सध्या आत्राम घराण्यातील 6वे वारसदार या घराण्यातील राजगादी चालवतात। वडिलांच्या निधनानंतर केवळ 25 वर्षाचे असताना राजे अमरीशराव यांच्या खांद्यावरती राजगादीची जबाबदारी पडली। राजघराण्याच्या परंपरेनुसार राजाची गादी रिकामी ठेवता येत नाही, त्यामुळे महालाच्या दर्शनी भागात एकीकडे अमरीशराव यांचे वडील सत्यवानरावांचे पार्थिव विसावलेलं असताना दुसरीकडे अमरीशरावांचा राज्याभिषेक होत होता। 150 वर्षांपूर्वी 550 चौरस मैल परिसरात या अहेरी इस्टेटचा पसारा पसरलेला। 548 गावांची जमीनदारी, त्यातल्या 18 गावांची मालकी असं या राजवटीचं स्वरूप होतं। हजारो एकर शेतीसोबत संपूर्ण परिसरात असलेलं जंगल, त्यातले प्राणी आणि हाडामासाची माणसं या सगळ्यांवरतीच अहेरीच्या आत्राम राजघराण्याचा अधिकार होता। या राजघराण्याचे पहिले राजे धर्मराव, नंतर भुजंगराव, तिसरे श्रीमंत धर्मराव, चौथे विश्वेश्वरराव, त्यानंतर सत्यवान आणि आता अमरीशराव। श्रीमंत धर्मरावांना विश्वेश्वर आणि भगवंत अशी 2 मुलं। भगवंत धाकटे असल्यानं राजेपद विश्वेश्वररावांकडे गेलं। भगवंतरावांचे चिरंजीव म्हणजे सध्या राजकारणात सक्रिय असलेले धर्मराव बाबा आत्राम। यातले धर्मराव बाबा आत्राम 1971-72 पासून राजकारणात सक्रिय आहेत। ते जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलिब्रिटी मानले जातात। 1990 ते 1995 या काळात काँग्रेसचे आमदार होते। 1995 ते 99 या काळात ते गोंडवना गणतंत्र पक्षाचे आमदार होते। 2004 मध्ये ते राष्ट्रवादीत आले। आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री सुद्धा होते। मात्र बारामती भागात काळवीट शिकार प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं। 2009च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी त्यांना पराभूत केलं। त्यावेळी दीपक आत्राम यांच्यासाठी हा ऐतिहासिक विजय होता। मात्र त्या 5 वर्षात विधानसभेतील अनेक प्रश्न सोडवण्यात ते असमर्थ ठरले। जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला। शून्यातून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या दीपक आत्राम यांना पुढच्याच म्हणजेच 2014च्या निवडणुकीत अहेरीच्या मतदारांनी घरी बसवलं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत युवा चेहरा म्हणून राजे अमरीशराव यांना भाजपने तिकीट दिलं। अमरीशराव निवडून आले। जिल्ह्यातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या। मात्र नव्यानेच राजकारणात आलेल्या अमरीशरावांचा राजकीय अनुभव कमी पडला। पुढे धीम्या गतीने का होईना जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी अखेर जोर लावला आणि 3 मोठे प्रोजेक्ट आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आणले। तर याच घराण्यातून आणखी एक म्हणजेच दीपक आत्राम हे सुद्धा आदिवासी विद्यार्थी सेनेचे सर्वेसर्वा आहेत। तर धर्मराव बाबा आत्राम हे सध्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी अजित पवारांच्या पक्षाकडून विधानसभेचे रणशिंग फुंकलंय। सोबतच लोकसभेवेळी सुद्धा आत्राम यांनी लोकसभेची इच्छा बोलून दाखवली होती, पण लोकसभेला ती जागा काँग्रेसकडे असल्यामुळे ती त्यांची इच्छाच राहिली। मात्र आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही असं ठरवलेल्या आत्राम यांना त्यांच्याच लेखीकडून आव्हान मिळू शकतं। तशी तयारी सुद्धा भाग्यश्री आत्राम यांनी सुरू केलेली आहे। गाठीभेटी घेणं सुरू केलंय। अलीकडेच अनिल देशमुख यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती दिली होती। मात्र
मात्र आता यात अजित पवारांकडून भावनिक साथ घातली जाते। वडिलांसोबत राहा, चूकभूल करू नका असं आवाहन अजित पवारांकडून केलं जात आहे। पण जिल्ह्यात कायम आपलं राजकीय वर्चस्व राखून ठेवत आलेल्या आत्राम घराण्याच्या या संघर्षामध्ये अहेरीबद्दलच्या समस्या, इथल्या प्रश्नांबाबत कोण बोलणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो। अहेरी विधानसभा 5 तालुक्यांनी तयार होते। त्यात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा असे 5 तालुके आहेत। ही 5ही ठिकाणं नक्षलग्रस्त भागात मोडतात, त्यामुळे इथे होणारी निवडणूक सुद्धा एवढी साधी सोपी नसते। नक्षलवादी निवडणुकीच्या दरम्यान अनेक घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेच 2,35,000 मतदार असलेल्या या मतदारसंघासाठी तब्बल 300 मतदान केंद्र उभी केली जातात। दुर्गम भागात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीयेत, नद्यांना नाल्यांना पूलही नाहीये, 100 पेक्षा जास्त गावात अजूनही वीज पोहोचलीच नाहीये आणि अनेक योजना सुद्धा रखडल्या। दुर्गम भागात आरोग्याची समस्या 5वीला पोहोचलेली आहे, शिक्षणाच्या योग्य सुविधा नाहीयेत, विविध भागाचे शेकडो पद सुद्धा रिक्त आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचं हवं तितकं लक्ष नाहीये। आता वडील विरुद्ध लेक अशा या मतदारसंघातील लढतीमध्ये कोणता उमेदवार मतदारांच्या प्रश्नांवरती राजकारण करतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा तुम्हाला काय वाटतं, आत्राम यांना त्यांच्याच मुलीकडून टफ फाईट मिळू शकते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।